आणि अयोध्येमध्ये राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवरती आलाय। राम मंदिर उभारणीचा उत्साह सर्व भक्तांमध्ये दिसतोय। यातून काही रामभक्तांची अनोखी भक्ती सुद्धा प्रतीत होते। असेच एक रामभक्त सांगली जिल्ह्यामधल्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या विठुरायाची वाडी गावात राहतात। 66 वर्षीय मारुती खोत सैन्य दलामध्ये होते। तेव्हापासून त्यांनी श्रीराम लिहित जप करायला सुरुवात केली आणि श्रीराम नाम जपाचे पाठ करायलाही सुरुवात केली। या 42 वर्षांच्या कालावधीमध्ये छोटी मोठी अशा 235 रजिस्टर्समध्ये खोत यांनी श्रीरामाचा जप करत श्रीराम श्रीराम असं लिखाण केलंय। यामध्ये आतापर्यंत जवळपास 7,82,45,000 इतक्या वेळेला त्यांनी श्रीराम हे नाव रजिस्टरवरती लिहिल्याचा दावा केलाय। विठ्ठल खोत यांच्याशी संवाद साधलाय कुलदीप माने यांनी। आपण सध्या आलो आहोत कवठे महांकाळ तालुक्यामध्ये। हे आहेत मारुती खोत, हे जे निवृत्त माजी सैनिक आहेत। यांनी आपल्या 42 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे आपण समोर रजिस्टर पाहतोय, हे जवळपास 235 रजिस्टर मध्ये तब्बल 7,82,45,000 आणि 7 वेळा श्रीराम नामाचा जप केलेला आहे। कधी हा सगळा जप करावा आणि सुरुवात कधी केली? जम्मू मध्ये 41 फील्ड रेजिमेंट आर्टिलरी या युनिटमध्ये सेवा करत होतो आणि मी आमच्या गावामध्ये असलेल्या रेणुका मातेचा पुजारी हा होतो। त्यामुळे माझ्या युनिटच्या लोकांनी मला मंदिर सेवेसाठीच ठेवलं। तिथे कुणाची भेट झाली आणि त्या मंदिरमध्ये आर्मीचे सुभेदार म्हणून मिश्राजी शास्त्री म्हणून पंडितजी होते। त्या पंडितजींनी मला, तुझे नाव मारुती आहे आणि तू श्रीरामासाठी काहीतरी संकल्प कर, असे मला त्यांनी 3 महिने माझ्या मागे लागले होते। मग त्यांना मी एक सांगितलं, तुम्ही इतकं सांगताय आणि मला तर टाइम मिळतच नाही आणि मी एक श्रीराम हे लिहू शकतो। त्याने मला बाबरी मस्जिद ही बाबरनं राम मंदिर पाडून बांधले ह्याची मला कहाणी सांगून मला हा संकल्प करण्यासाठी प्रवृत्त केले आणि मी त्यांना श्रीराम लिहितो हे सांगितल्यानंतर त्याने जम्मू मधील गुप्ता जनरल स्टोर मधून 500 पेजेसचं एक मोठं रजिस्टर आणून दिलं आणि त्याने श्रीराम लिहा। किती सालची हे 9 मे 1981 सालापासून श्रीराम लिहायला त्यांच्या रजिस्टरमध्ये मी सुरुवात केली। तब्बल 42 वर्ष सातत्यानं 235 रजिस्टरच्या माध्यमातून श्रीरामाचा जप मारुती खोत यांनी केला आणि अनोखी श्रीराम भक्ती त्यांच्या या लिखाणाच्या आणि जपनामाच्या माध्यमातून आज सुरू होते आणि त्यांना देखील राम मंदिर आज उभारते, त्याचा सोहळा साजरा होतोय, त्याबद्दल देखील आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे, याच्या देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या। कॅमेरा पर्सन सुजित सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कवठे महांकाळ सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।